सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे। आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे। नाही, माझं एवढंच निवेदन होतं। झालं। एकाच ठिकाणी सगळे 6 आरोपी सापडले नाही, मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या 2 टीम्स काम करत होत्या। एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती। सो पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे। यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 लोक हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे। अमन पठाणला कुठून अटक केला? अमन पठाण आणि त्यांना पुण्यातच अटक केलेला आहे। त्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं अटक केलेला आहे। फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे, मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू यांचा रोल होता। नाही, आता हे सगळं तपासाचा भाग आहे। तो तपासाअंतीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकू की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे। नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे। सो याला गँगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही। आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडियामध्ये पण ते प्रसार माध्यमांमध्ये ते छापून आलंय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतोय। एक मिनिट मिकी, लेट मी आन्सर मिकी। नाही, ह्या अशा स्पेक्युलेटिव्ह प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही। महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल। आरोपींनी नावं सांगितली होती, त्यातले 2 जण आपण अरेस्ट केले। त्याच वेळेस त्यांना लोकेशन शोधून अरेस्ट केलं। परत
परत ह्या जर तरला माझ्याकडे काही उत्तर नाही आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करत होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता. कदाचित त्याच्या डेस्परेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा. त्या दिवशी टार्गेट कोण होतं? पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी हे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की 31 तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे. ते आत्ताच त्याच्याबद्दल आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही. पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्याच्या माहेरघर म्हटलेल्या पुणे शहरामध्ये अनेक तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात. परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचा आशा देखील म्हटलं जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न निर्माण होतोय. त्यावर काय नाही, ह्या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, त्यांना कडक शासन होईल. हे करत असताना प्रसार माध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये. ह्यासोबतच त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत, सपोर्टर्स आहेत, त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या याच्यामध्ये आमचे 2 वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत. ते सगळ्या तपासा आणखी ते क्लिअर होईल ना. आता तुम्ही तो क्रेडिट घेतला सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकतं. तर त्याच वेळी बंधू आंबेडकर यांच्यावर पहिली जिल्हापतीची नोटीस आहे. ते गेले 1.5 वर्ष 1 वर्षभर इथंच आहे. मग त्याला आपण बाहेर काढण्यात पोलिसांचा एक फेलियर नाही सर. त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. प्लॅन करतो हे पोलिसांना माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही एकाला भारतीय विद्यापीठमध्ये अटक करता, दुसरीकडे त्याला जिल्हापती असताना 2 वर्षासाठी तो इथंच आहे. नाही, हे आम्ही वारंवार त्याची घरं पण चेक केलेली आहेत, परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही. ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही. परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे. स्पॉटवर एकूण फायर करताना 2 जण होते आणि त्याच्या बाहेर 2 जण बाईकवर होते. असे एकूण 4 आरोपी, जी मी नाव सांगितली पहिली, ती 4ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. सर, क्राईम ब्रँच कुठेतरी अपयश वाटतंय का? कारण बाकीचे तुला जे आरोपी आहेत तेच याच्यात आहेत. एक आठवड्यापूर्वी तो गुन्हा होतो, त्याच्यात त्या आरोपीला तुम्ही अटक केली असते तर हा प्रसंग टळला असता असं वाटतं का? मी जसं मगाशीच म्हटलं की ह्या जर तरला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो ना. इथे वस्तुस्थितीच आहे. सर, पोलिसांची क्राईम ब्रँच फेल असताना दिसते. याचाच एक आरोपी आहे रुपेश मागणी, मागच्या 5 महिन्यापासून तो फरार आहे, त्याच्यावर मोका आहे. त्याला देखील पकडण्यात पुणे क्राईम ब्रँच यशस्वी ठरली नाही. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे, ह्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे. आम्ही वारंवार प्रेस नोट मधूनही सांगितलेलं आहे की गेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये मोकामधले 1 नाही 2 नाही तर 44 आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे, त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे. ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअप मध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे. सत्ता काळाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी पकडलं होतं, त्यावेळेस आपण सांगताय की गायकवाडच्या परिवाराला थ्रेट होता किंवा त्याच्या इंट्रोगेशन मध्ये याचं नाव कुठं आलं नाही का? कोमकर परिवाराचं किंवा याचं कुठे इंटरप्रिटेशन मध्ये समोर आलं नाही का? तसं आलं नाही, म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली. जिल्हा असताना अनेक आरोपी पुण्यात येत आहेत. हा ग्रह आहे
बहिणीने भावाची सुपारी दिली, हत्या करून आणली, तर तुम्हाला असं वाटलं नाही का पोलिसांना की काही होऊ शकतं, हे सुद्धा यांच्या नात्याची कुठलेही पाळणार नाहीत आणि असं होऊ शकतं आणि त्यांच्या टार्गेटवर हे असू शकतं? तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे करणं शक्य होतं, क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल, यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. इनफॅक्ट हा जो पहिला 31 तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं. सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं. म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो. ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली. या निमित्ताने तरी पुणे पोलीस पुण्यातल्या गँगवर समूळ नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार? मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही. सगळ्यांना अटक होणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. किती आरोपी निष्पन्न व्हायचे बाकी, किती आरोपी फरार आहेत या ह्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. 13 पैकी 8 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. अजून 5 आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे. त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ, खडक ह्या भागामध्ये ह्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले FIR नोंदवावे. पुणे पोलिसांचा असं काही रेकॉर्ड आहे की किती गँग सध्या पुण्यात सक्रिय आहेत, त्याच्यावर काय काय कारवाई? ते पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत, त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या गँग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. साधा प्रश्न आहे. गुन्हे शाखेला आपण लोकांनी सांगाय सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण आपण प्रिव्हेंटिव्ह कारवाई दररोज करतो व ऑल आउट ऑपरेशन सगळे राबवतो. समर्थ पुरुषाची काय भूमिका आहे? कारण हे जे आरोपी आहेत ते ऑलमोस्ट आरोपी बंधू आंबेडकरच्या घरामध्ये घराशेजारी राहतात, तिथं राहतात सगळे. या आरोपींना कधी ह्या समर्थ स्थानिक पुरुषांनी चेक केलं का? त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कधी केली? कारण हे अल्पवयीन असल्यापासून आरोपी आहेत. हे जेही आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल, क्राईम ब्रांच असेल, यांनी वेळोवेळी चेक पण केलंय, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू. ती संध्याकाळी देणार आहे. ओके सर, याच्यामध्ये जी फिर्यादी आहे ओंकर वनराज आंबेडकरचा जेव्हा फोन झाला त्यावेळेस हिचा पण नाव होता, पण मेंटल सर्टिफिकेट काहीतरी तिथे दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही. तर आताच्या प्रकरणात ती फिर्यादी आहे, तर मेंटल स्थितीच्यामुळे या FIR वर कायदेशीर काय टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकतो का? मला तरी असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये फार काही अडचण येईल म्हणून. सर, या सगळ्या प्रकरणात बंधू आंबेडकरचं काय बोललं उघड झालंय का? हे तपासांतीच निष्पन्न होईल. होळीचा मोठ्या बंडू आंबेडकरांनी जाहीर गेल्या वर्षी सांगितलं होतं की मी शपथच घेतली असे जाहीरपणे म्हणतात. मग त्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी आता मोटिव्ह काय त्याचं सगळं कट कशासाठी रचला हे सगळं काय? हे सगळं त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल. हे नाही कर देता हूं. ठीक आहे. गणेश कोमकरने काही सांगितलं का? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्पशन मिळालं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैरलागू आहे. तो प्रश्न उद्भवतच नाही. गेल्या वेळेस जेव्हा वनराज आंबेडकरांची हत्या झाली त्यावेळेस शस्त्रपूजन केलं आणि असं आम्ही करू असं बोललं गेलं होतं. त्यावेळेस कुठं भावनेच्या भरात असं काही बोललं गेलंय का त्यावेळेस? नाही, मला आता तेव्हा काय बोललो होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही, परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेलं आहे. मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. ओके, थँक्यू.
आपको कल्पना है कि 5 सितंबर को शाम को 7:30 बजे के आसपास एक फायरिंग की घटना हुई थी, जिसमें एक युवक आयुष कोमकर इसकी हत्या की गई थी। इस सिलसिले में जब हमने आगे तफ्तीश की तो उसमें हमने यश पाटिल और अमित पाटोड़े ये 2 आरोपी 6 तारीख को अरेस्ट किए थे। इसके अलावा कल हमने अमन यूसुफ पठान और सुजल राहुल मेरगू इनको पुणे में से अरेस्ट किया है। इसके साथ ही बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर और वृंदावनी वाडेकर इनको भी बुल्ढाना जिले में से अरेस्ट करके पुणे में सुबह लाया गया है। इस गुना में कुल 13 आरोपी है। 13 में से हमने 8 एक्यूज्ड को अरेस्ट किया है और 5 एक्यूज्ड को हम ढूंढ रहे हैं, वो भी जल्दी अरेस्ट हो जाएंगे। सर, आज जो आरोपी अटक किए गए, देखा गया तो ये पहले के भी केस में, भारतीय विद्यापीठ के केस में जो आरोपी थे, तब क्यों नहीं अटक किए गए? नहीं, भारतीय विद्यापीठ का जो केस है उसमें भी ये लोग वांटेड थे। पुलिस इनको ढूंढ रही थी, इनकी तफ्तीश शुरू थी। इससे पहले कि हम उनको पकड़ पाए, उन्होंने ये दूसरा इंसिडेंट किया और अभी हमने ये इंसिडेंट में और प्रीवियस दोनों के इसमें इनको अरेस्ट किया है। सर, ऐसा कहा जा रहा है कि ये गैंगवार का हिस्सा है क्या पुलिस? नहीं, आप देखेंगे तो जो डिसीज्ड है वो लड़का जो मेन एक्यूज्ड है बंडू आंदेकर, उनका नवासा है, नाती है। तो इसमें लगता है कि उनके घर के ही कुछ तो डिस्प्यूट्स है और उसमें से ही ये सब हो रहा है, ऐसा लग रहा है। कितनी टीमें लगाई? इसमें हमारी 4-5 टीम कंटिन्यूसली काम कर रही थी, लेकिन इंटेंसिवली 2 टीम्स, एक पुणे सिटी के अंदर और एक बाहर, ऐसी 2 टीम्स परसों और कल काम कर रही थी। तो जिसके तहत परसों से ये काम कर रहे थे और कल हमको इसमें ब्रेक थ्रू मिला और सुबह इनको यहाँ लाया गया। गणेश कोमकर को उनके बेटे की अंत्यविधि के लिए कोर्ट ने परमिशन दी थी, उसके तहत उनको यहाँ लाया गया था और उनको कल रात को ही नागपुर के लिए रवाना कर दिया गया है और वो नागपुर पहुंच गए। देखिए पुलिस का काम ही है, जुडिशियल कस्टडी में का जो आरोपी है, पुलिस कस्टडी का जो आरोपी है, उनका प्रोटेक्शन करना और जो भी जरूरी एहतियात बरतने की जरूरत थी वो सारी एहतियात हमने बरती है। सर, वही सवाल के पुलिस आंदेकर के मर्डर में से काम कम किया गया, मेंटली डिस्टर्ब होने की वजह से, मनोविक्षेप होने की वजह से, और वही ये केस में फिरियादी है। तो टेक्निकली क्या इसमें? मुझे नहीं लगता ऐसा कुछ टेक्निकल अड़चन इसमें आएगी करके। गीतेश जी, नाही, त्या वेपन्स बद्दलचा आमचा तपास चालू आहे आणि मी आजच्या प्रेस नोट मध्ये त्याचा पण उल्लेख करून पाठवतो।